मी राष्ट्रवादीच्या 12 मतावर उभा होतो, त्यातलं एक मत फुटलं. यामध्ये आमची पण मतं फुटली आणि जर मला 4 मतं मिळाली असती तर सेकंड प्रेफरन्समध्ये मी जवळजवळ 25 ते 30 मतं आणखीन जास्त घेऊन निवडून आलो असतो. तेच गणित होतं. काँग्रेसने जर सेकंड प्रेफरन्सची मतं समान वाटली असती किंवा जो 1 नंबर त्यांनी शिवसेनेला दिला तो आमचा आग्रह होता. आपण होतात रात्री 3:30 वाजेपर्यंत काँग्रेसची आणि आमची मीटिंग चालू होती तेव्हा. त्यावेळेला जर ती दिली असती तर निकाल बरोबर होता. मी त्याच मतावर घेऊन मी 14 मतावर घेऊनच निवडणूक लढवत होतो. पण हे नाटक बदललेलं आहे आणि या पद्धतीचं मी बरी बोलीन. पण आज मला पण आत्मचिंतन आणि मला पण अभ्यास करावा लागेल, कारण मला पूर्णपणे अभ्यास नाही आहे. कारण मतदान केंद्रातून माझा निर्णय झाल्यानंतर मी बाहेर पडलो की बरेचसे कार्यकर्ते महाराष्ट्रातून निवडणुकीसाठी निकालासाठी माझ्याकडे आले होते त्यावेळेला. आणि म्हणून याबाबत मी जास्त आज बोलणार नाही आहे. 2-4 दिवसात आपण बोलू त्याच्यावर. प्रज्ञा सातव यांच्यावेळी दुसऱ्या पसंतीची मतं गणली जात होती, त्यावेळी त्यांची पहिली 2 मतामध्ये पहिल्या मत दुसऱ्या पसंतीचं गोपाल मानेंना होतं, दुसऱ्या मतामध्ये दुसऱ्या पसंतीचं मत हे भावना गवळींना होतं. काँग्रेसनं असं का केलं? तुम्हाला वाटतं का की नाही, काँग्रेसने काय केलं नाही आहे. काँग्रेसचे निरीक्षक ठाम होते. माझ्या आग्रहाखातर उलट ते शेवटपर्यंत थांबले. अगदी विधिमंडळात सुद्धा आले होते. पण मतदारांवर एवढा प्रभाव होता वर्क ऑर्डर आणि बाकीच्या गोष्टीचा की त्याच्यामध्ये काही करू शकले नाही आहे. मी त्याचा अभ्यास केला नाही आहे की 1 नंबर कोणाचा 2 नंबर कोणाचा. पण त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचं 1 मत फुटलं, बाकी 11 मतं बरोबर मिळाली आणि 1 मत आम्हाला आमचं एक आहे ते मिळालं.